म्हणजे खरंच तुमचा विश्वास बसणार नाही, पण आज जी आपण कैरीची चटपटीत अशी आंबट, गोड, तिखट जी लोणची बनवणार आहोत, ती वर्षभर टिकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आज आपण अजिबात साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे. तर गूळ किंवा साखर न वापरता वर्षभर टिकणारी ही कैरीची लोणची जी आहे, त्याचा आस्वाद तुम्हालासुद्धा घेता येईल. रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत बघा. भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता कैरीचा सीझन सुरू झाला आहे. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैरी आली आहे. तर सगळ्यात अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात. त्यानंतर पिलरनी त्याची साल निघत नाही म्हणून मी एकदम हलक्या हाताने सुरीच्या साह्यानेच अशा पद्धतीने कैरी सोलून घेतली आहे. म्हणजे वरचा जो हिरवा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपल्याला ही जी कैरीची लोणची आहे जास्त दिवसांसाठी स्टोअर करायची म्हणून वरची जी साल आहे ती काढून घेतली आहे. जर तुम्हाला 8-10 दिवस, जास्तीत जास्त 15 दिवस जर ठेवायची असेल, साल नाही काढली तरीही चालेल. आता ही जी कैरी आहे त्याच्या आपण अशा पद्धतीने बऱ्यापैकी मोठ्या आणि उभ्या आकारात फोडी करून घेणार आहोत. फोडी तुम्हाला आवडतील तशा तुम्ही करू शकता. मी इथे लांबट अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, बघू शकता. खूप जास्त पातळ करायच्या नाही, नाहीतर मग खूप जास्त शिजल्यानंतर त्याचा लगदा झाल्यासारखं होतं. आता व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी इथे गूळ किंवा साखर वापरणार नाही आहे, तर आज आपण इथे खडी साखर वापरणार आहोत 1 कप भरून. खडी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता आणि याची मस्त फाईन अशी पावडर तयार करून घेतली आहे. आता जो गूळ आहे तो थोडासा, त्याचा जो गुणधर्म आहे तो गरम असतो म्हणून मी इथे मुद्दाम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गूळ वापरलेला नाही आहे. त्याऐवजी खडी साखर वापरली आहे. जर तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर गूळ वापरू शकता किंवा मग नॉर्मल आपली साखरसुद्धा वापरू शकता. आता फोडणीसाठी मी इथे 3 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग घातला आहे. 2 चमचे मी इथे बडीशेप घातलेली आहे. बडीशेपमुळे एकदम मस्त असा रिफ्रेशिंग फ्लेवर या लोणचीला मिळतो. अगदी मी इथे चिमूटभर मेथीदाणा घातलेला आहे आणि मेथीदाणा त्यानंतर लगेचच आपण इथे कलोंजी घातली आहे अर्धा चमचा. मेथी आणि कलोंजी घातल्यानंतर खूप जास्त वेळ या फोडणीला परतायचं नाही, कारण मग त्याचा कडवट असा वास लागू शकतो फोडणीला. त्यानंतर लगेचच आपण ह्याच्यामध्ये कैरीसुद्धा घातलेली आहे. व्यवस्थित तेलामध्ये याला छान परतून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये जी मी बडीशेप घातलेली आहे किंवा जे सुके मसाले घातलेत त्यामुळेच या कैरीची जी लोणची आहे त्याची चव अप्रतिम होते. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ, पाव चमचा मी हळद घातलेली आहे. त्यानंतर आपण इथे 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. रंग छान यावा म्हणून याच स्टेजला आपल्याला फोडणीतच लाल मिरची पावडर वगैरे घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे आपली कैरी बुडेल इतपतच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. खूप जास्त पाणी आपण याच्यामध्ये घालणार नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये नंतर खडी साखर किंवा मग गूळ किंवा नॉर्मल आपली साखर घातल्यानंतर याला आपोआपच पाणी सुटतं, त्याचा पाक तयार होतो. त्यामुळे सुरुवातीला फक्त आपल्याला कैरी इथे छान मऊसूत अशी शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त नाही, 70% आपण याला छान ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत आणि मग उरलेली आपण खडी साखर घातल्यानंतर शिजवून घेणार आहोत. तर या लोणचीमध्ये मुद्दामच मी इथे खडी साखरेचा वापर केलेला आहे. हवं असल्यास तुम्ही इथे 1 कप किंवा अर्धा कप, अर्धी वाटी तुम्ही इथे बारीक चिरलेला किसलेला गूळ घालू शकता किंवा मग 1 कप इथे साखरसुद्धा घालू शकता. गूळ थोडासा गुणधर्माने गरम असतो. उन्हाळ्यात गुळामुळे बऱ्याच जणांना त्रास होऊ शकतो म्हणून मी इथे खडीसाखरेची पावडर वापरलेली आहे. खडीसाखरेमुळे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळण्याचं सुद्धा आणि शरीरातील उष्णता काढण्याचं कामसुद्धा खडीसाखर करते, म्हणून मी इथे खडीसाखर वापरली आहे. त्यानंतर आपण 2 मिनटं मस्त या खडीसाखरेमध्ये खडीसाखर घालून आपण याला मस्त 2 मिनटं शिजवून घेतलं आहे. आणि खूप जास्त आता याला घट्ट करायचं नाही, कारण हे जसं जसं मुरत जातं किंवा जसं जसं हे थंड होत जातं ना, तसं याचा पाक जो आहे तो बऱ्यापैकी घट्ट होतो. तर आता बघू शकता कैरीची फोड मी इथे तोडून दाखवली आहे. मस्त बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहे. यापेक्षा अजून याला शिजवायचं नाही, नाहीतर मग त्याचं टेक्स्चर खराब होतं, लगदा होतो आणि मग जसं छुंदा असतो किंवा साखर आंब्याचं एकदम मुरलेलं टेक्स्चर असतं तसं होतं. फोड आपल्याला खाता येत नाही. आता मी सांगितलं होतं सुरुवातीला की ही जी लोणची आहे ती आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो. ती कशी? तर काय करायचं, ही जी लोणची आहे ती मी थोड्या दिवसांसाठीच बनवली आहे, पण जर तुम्हाला याला वर्षभर टिकवून ठेवायचं असेल तर लोणची थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 टीस्पून तुम्हाला विनेगर घालायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून कुठल्याही काचेच्या स्वच्छ अशा बरणीमध्ये याला मस्त स्टोअर करून ठेवायचं आहे. अजिबात खराब होत नाही. वर्षभर तुम्ही या लोणचीचा आस्वाद घेऊ शकता. असं नाही की उन्हाळ्यातच फक्त कैरीची लोणची खायची आहे. अप्रतिम रंगसुद्धा आलेला आहे आणि मस्त चटपटीत असं हे कुठलाही पराठा असू दे, पोळी, चपाती, भाकरीबरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर सुद्धा ही लोणची खायला अप्रतिम लागते. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक
करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.